बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे काल राजधानी दिल्लीमध्ये पार पडलेल्या एका सत्कार सोहळ्याची आणि त्यावरून आज महाराष्ट्रामध्ये रंगलेल्या राजकीय वॉरची। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीमध्ये काल महादजी शिंदे पुरस्काराने गौरव करण्यात आला। महाराष्ट्रामधले ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांच्या हस्ते शिंदेंचा काल सत्कार झाला। या सत्कार समारंभामध्ये दोघांनीही एकमेकांचं कौतुक केलं। काल हसत्या खेळत्या वातावरणामध्ये पुरस्कार सोहळा संपन्न झाला। त्यानंतर ठाकरे गटाची आजची सकाळ उजाडली ती तीव्र नाराजीनं। पवारांनी शिंदेंचा केलेला सत्कार आणि कौतुक ठाकरेंना अजिबात रुचलं नाही। 2019 पासून ठाकरे गट पवारांचं मार्गदर्शन घेतोय, पवारांच्या सल्ल्याप्रमाणे चालतोय। आज मात्र इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच ठाकरेंना पवारांचा राग आलाय आणि तो त्यांनी जाहीरपणे व्यक्तही केलाय। हा सगळा घटनाक्रम इतकाच राहत नाही, तर याच संदर्भात पडद्यामागेही अनेक गोष्टी सुरू आहेत। पवारांनी केलेला शिंदेंचा सत्कार ठाकरेंना इतका का झोंबला बघा। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडानं जाणार? शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांतचा सत्कार केला। पवार साहेबांकडे चुकीची माहिती आणि आम्हाला राजकारण कळतं मानलेले पवार साहेब। एका पक्षाच्या नेत्यानं दुसऱ्या पक्षाच्या नेत्याचा केलेला सत्कार हा तिसऱ्या पक्षाच्या नेत्याला चांगला झोंबलाय। आपल्या मित्रानं आपल्या शत्रूचा सत्कार करावा हे ठाकरेंच्या शिवसेनेला मुळीच रुचलेलं नाही। ज्या एकनाथ शिंदेंना ठाकरे गट गद्दार मानतो त्याच एकनाथ शिंदेंचा सत्कार महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनी केला आणि शिवसेनेचा चांगलाच तिळपापड झाला। महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। ही आमची भावना आहे। महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडानं जाणार? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, ठीक आहे, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। तुमच्या पक्षामध्ये आता शिंदेंचा पक्ष आम्ही शांतच पक्ष म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांतचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला। ठाण्याच्या राजकारणाला योग्य दिशा देणारा नेता अशा शब्दात पवारांनी एकनाथ शिंदेंना शाबासकी दिली। मात्र संजय राऊत म्हणाले, ठाण्याचा विकास कसला, शिंदेंनी ठाण्याची वाट लावली। ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदेंच्याकडे होती, ही या ठिकाणी सांगायला आवश्यक नाही। हे खोटं आहे। पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे। माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे। ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे। त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो, ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला। एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले, विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली। ठाणे बिल्डरांच्या घशात गेले। पवारांनी केलेल्या शिंदेंच्या या सत्कारानंतर राऊतांच्या निशाण्यावर पवारही होते आणि शिंदेही। त्यामुळे पवार आणि शिंदे दोन्ही गटाच्या नेत्यांनी राऊतांनाच विलन ठरवलंय। आदरणीय पवार साहेबांना जर कुणी सांगत असेल की राजकारण त्यांनाही कळतं, तर मला वाटतं की हे कोणत्याही जाणत्या माणसाला कळेल की आदरणीय पवार साहेबांचा राजकारणाचा वकूफ, त्यांचा असणारा व्यासंग, कला, क्रीडा, साहित्य या सगळ्या क्षेत्रांमध्ये असणारा वावर
अगदी देशाच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत की ज्यांचा हा एवढा व्यासंग आहे, ज्यांचा कला क्रीडा साहित्यामध्ये एक वकूब आहे आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी काय करावं हे इतरांनी सांगण्याची त्या बाबतीत आवश्यकता आहे असं मला वाटतं. ठाकरे कुटुंब फोडण्याचं प्रमुख केंद्रच संजय राऊत आहेत. नाही तर उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेब कधी विभक्त झाले नसते. ते फक्त संजय राऊतांमुळं किंवा शिंदे साहेबांनी जे बंड केलं त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत. मग आपल्याकडं 4 बोटं असताना दुसरीकडे बोट दाखवायचं आणि राष्ट्रवादीच्या परिवारात त्यांनी नाक खुपसायचं कारण नाही ना. आम्ही आमचा परिवार आहे, आम्ही बघून घेऊ. घर कोणी फोडलं की काय फोडलं हे त्यांनी बोलण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही शिवसेनेचे जे तुकडे केले याचा जाब तुम्हाला एक दिवस महाराष्ट्र विचारेल. त्याच्यामुळं तुम्हीच आग लावणारे आहात. तुम्हाला माहिती आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये यांनी काहीच केलं नव्हतं. गेली 2.5 वर्ष यांचा कार्यकाल होता. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंना डांबून कसं ठेवायचं हे काम संजय राऊतने केलेलं आहे. म्हणून राजकारणातला हा खलनायक, खऱ्या अर्थानं शकुनी ज्याला म्हणता येईल, हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे. आणि या संजय राऊतमुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही जेव्हा एकत्रित होतो त्या टायमाला आमच्यातली फूट असेल, याला तो कारणीभूत आहे. आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता. आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागला आहे. खरं तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का. दिल्लीतल्या याच कार्यक्रमात राजकीय गुगलीचाही खेळ पाहायला मिळाला. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे. आता पवार साहेब आहेत ते, त्यांच्या गुगलीविषयी अपप्रचार आहे. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे. कोण कोणाला टोप्या घालते आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कोणाला गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. राऊत म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कुणाला गुगली टाकतंय हेच कळत नाही, अशी सध्या महाराष्ट्रातली स्थिती आहे. एकनाथ शिंदेंचा पवारांनी सत्कार करणं आणि शिवसेनेला त्याचा राग येणं इतक्यापुरतंच हे मर्यादित नाही आहे. तर ठाकरेंना जेव्हा पवारांचा राग येतो तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणावर ते दूरगामी परिणाम करणारं ठरतं. संजय राऊत हे ठाकरेंपेक्षा पवारांचीच आज्ञा पाळतात असा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जातो. आतापर्यंत नेहमी शरद पवारांचं तोंड भरून कौतुक करणारे संजय राऊत हे पहिल्यांदाच पवारांच्या विरोधात बोलले आहेत. एवढंच नव्हे तर पवारसाहेब राजकारण आम्हालाही कळतं असं विधान राऊतांनी केलंय. अर्थातच शिंदेंचा सत्कार केल्यावर त्याचे पडसाद उमटणार याची राजकारणात मुरलेल्या पवारांना कल्पना असतानाही शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार केला. पवारांनी शिंदेंचा सत्कार करू नये असं ठाकरे गटाला सत्काराच्या कार्यक्रमाआधीही सांगता आलं असतं. पण पवारांच्या हस्ते सत्कार झाल्यावरच तीव्र नाराजी व्यक्त करण्याचं टायमिंग ठाकरेंच्या शिवसेनेनं साधलंय. त्यामुळेच महाविकास आघाडी पुढे एकत्र राहणार का हा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय. त्यातच शिंदे आणि पवारांच्या भेटीगाठी अधूनमधून होत असतात. पवारांनी गुगली टाकली नाही आणि टाकणारही नाहीत हे शिंदेंचं या कार्यक्रमातलं विधान सूचक आहे. त्यामुळेच भविष्यात पवार आणि शिंदे हे जवळ येणार का या प्रश्नालाही जागा आहे. एरवी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दाखले सगळेच नेते देत असतात. मात्र ज्यांच्या बंडामुळे शिवसेना फुटली, पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही गेलं, महाविकास आघाडीचं सरकार पडलं, त्या एकनाथ शिंदेंचा पवारांनी केलेला सत्कार हा ठाकरेंना अस्वस्थ करतोय हे नक्की. आणि त्यामुळेच ठाकरेंच्या जिव्हारी लागलेला हा दिल्लीतला सत्कार भविष्यात मोठी उलथापालथ घडवू शकेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.